नंबर 1 वर सामन्याला सुरुवात होते जय बजरंग बेली अलिबाग तालुक्याचा संघ तर पेन तालुक्याचा वर्सोई वाशी असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। क्रीडांगण नंबर 1 वर घणाघाती हल्ले पाहायला मिळतील। राऊंड क्रमांक 3 वर शहीद टुनटुने आणि गावदेवी आई गावदेवी अंडोशी हा सामना संपल्यानंतर होणार आहे, लक्षात ठेवा। तिसऱ्या ग्राउंड मध्ये सामना चालू आहे, तो सामना संपल्यानंतर लगेचच त्यांनी ताबा घ्यायचा। एक हाय व्होल्टेज सामना तुमच्या भेटीसाठी जय बजरंग बेली संघाचा चढाईपटू निघाला। क्रीडांगण नंबर 1 वर वर्सोई वाशीच्या प्रांगणात समोर उभे अभेदविंद पेन तालुक्याची अर्थातच अभिषेक भोईर मैदान ऑनलाईन। हल्ला जाईल, सुरुवात छान आहे। चढाईसाठी वर्सोई वाशी संघाकडून ज्याच्या पायात वादळ असलेला खुंकार खेळाडू साहिल पाटील संघाचा तारणहार पेन तालुक्याचा अभिमान चढाई करील मैदानात। बोनस मिळवतोय, कमालीचा संघर्ष पाहायला मिळेल। वज्रन आणि रेडर असा म्हणावं लागेल या खेळाडूला। क्रीडांगण नंबर 2 वर कोटेकर रूपी वादळ चढाई करेल। क्रीडांगण नंबर 2 वर जन्मा घेरणच्या प्रांगणात आणि कमालीचा संघर्ष 2 गुण निश्चितच। बजरंग बेली एक मिनिट, हे पहा ग्राउंड क्रमांक 1, 2 आणि 3 लक्षात घ्या, हे संघ चालू आहे। हा सामना संपल्यानंतर ग्राउंड क्रमांक 1 वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल श्री गणेश सागवाडी, पनवेल स्पोर्ट्स पनवेल श्री गणेश सागवाडी। ग्राउंड क्रमांक 2 वर मातृछाया कुर्डूस ज्ञानेश्वर कोल्हे, मातृछाया कुर्डूस ज्ञानेश्वर कोल्हे ग्राउंड क्रमांक 2 वर। आणि हा जो चालू सामना ग्राउंड क्रमांक 3 वर आणि मगासपासून तुम्हाला पुकार दिले शहीद टुनटुने। क्रीडांगण नंबर 2 चा गुणफलक पाहिला तर 3-6, क्रीडांगण नंबर 3 वर 13-15 जबर 14-15। उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका। क्रीडांगण नंबर 3 चा गुणफलक लक्ष द्या, बेलकडे 13 रायवाडी, बेलकडे 15 रायवाडी 15। कमालीचा संघर्ष, विजयाचा शंकनाथ कुठून होईल पाहणं रंजक करेल। सुजित पाटीलच्या धारदार चढाया पाहायला मिळतील का? आई पांडवादेवी रायवाडीच्या प्रांगणात सुजित पाटील मात्र यशस्वी झालाय। पुन्हा एकदा गुणफलक 16-16। क्रीडांगण नंबर 2 वर कामेश कोटेकरचा हल्ला पाहायला मिळतोय। नंबर 3 वर बुचकुल्यात पडतोय बेलकडे संघ। सुजित पाटीलचा वारू रोखला, काय म्हणावं या केलीला। या वाघाला मात्र सापला टाकला तो रायवाडी संघानं। क्रीडांगण नंबर 2 वर अनुज कोटेकर चमकतोय। हो हा क्रीडांगण नंबर 1 वर सुद्धा जय बजरंग बेली संघ। मैदान आता मात्र गजबजलाय, रसिक मनाला आनंद होईल। लोन पडण्याची शक्यता पांडवादेवी रायवाडी आई पांडवादेवी रायवाडीवर
मात्र पूर्ण फासा पलटलाय. क्रीडांगण नंबर 1 वर जय बजरंग बेली उडवलाय मैदानाच्या बाहेर. मोहित मडवीचा वारू रोखलाय. मोठमोठे गार झाले गंमत मध्ये. असा सामना पाहायचा असेल तर 1 वर पहा. रसिक मनाला आनंद. अभिषेक भोईर सारखा जबरदस्त खेळाडू मैदानात. वळसवाई वाशी संघाचा छोटा पॅकेज बडा धमाका सुमित भोईर मैदानाच्या बाहेर. अभिषेक भोईर 73व्या राज्य अजिंक्य स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व. हासलेला बुरुज पुन्हा मुलवू शकेल का? वरसवाई वाशी चढाई करतोय. बजरंग बेली संघाचा हा 6 नंबरचा खेळाडू. क्रीडांगण नंबर 3 वर तू मैमाई चालू आहे. अनुज कोटेकर 2 वर. बेली संघाचा हा खेळाडू खोलवर चढाई. ओंकार भोईर चमकलाय. जबरदस्त अँकल होड. 7 मिळाली अभिषेक भोईरची. थर्ड रेड साहिल पाटील चढाई करेल बजरंग बेलीच्या प्रांगणात. साहिल पाटील वर आक्रमण चढवलं आणि ओढवलंय मैदानाच्या बाहेर. कमालीचा संघर्ष. काय सुरुवात केली आहे बेली संघानं. वेल बिगिनिंग हाफ डन. स्पर्धा पाहायला मजा येईल. प्रत्येकाचा पैसा आज वसूल होईल. जबरदस्त स्पर्धा. कैलासवासी पूर्वा भगत स्मृती चषक 2026. स्मित म्हात्रे क्रीडांगण नंबर 2 वर. आज कामेश कोटेकर करामत करेल मैदानात. सामना कोणता पाहावा? बेलकडे 22 रायवाडी 20. गडप 13 फेरण 7. अनुज कोटेकर या वादळाला थांबवलंय. सुपर टॅकलची नामी संधी आता वरसवाई वाशी संघाला. काही शक्य आहे मैदानात. तर विश्व विजयाचे गीत गरजू दे ओटी. उठ रे मराठ्या पेटू दे रक्त मराठी. आली रे आली आता तुझी बारी आली. जय बजरंग बेली संघाचा हाच तो 6 नंबर तारणार आहे संघाचा. चकवा देतोय. प्रयत्न यशस्वी. थर्ड रेड मध्ये सक्सेसफुल झालाय. वंडरफुल पॉवरफुल. मात्र माघार घेत नाही हा खेळाडू. दोन्ही भाऊ मैदानात. ओंकार भोईर आणि अभिषेक भोईर. जय भवानी वाशी. जय भवानी वाशी संघाचा कोण असेल त्यांनी इथं संपर्क साधायचा आहे. इकडे संघर्ष बघा. क्रीडांगण नंबर 3 पेटून उठलाय. धनुष्यातून बाण सुटलाय. असा हा सामना. बेलकडे 22 रायवाडी 20. 4 गुण. सुजित पाटील अनुभवी खेळाडू. हा गरजला खेळाडू आणि इतिहास रचेल क्रीडांगण नंबर 3 वर. अभिषेक भोईर याचं पतन झालंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. या वादळाला थांबवलं. आज बजरंग बेली संघाने कमाल केली आहे. जबरदस्त टीम वर्क. रोहित राणे मज्जेत दिसतायत आज. स्वागत आहे तुमचं सुद्धा. पुन्हा एकदा साहिल पाटील नवीन स्वप्न ध्येय मनामध्ये घेऊन चढाई करेल. तू नका मातू नका. घेतला वसा टाकू नका. प्रामाणिक खेळी करावीच लागेल साहिल पाटील. हो हो काही क्षेत्ररक्षण. बघावं आणि बघतच राहावं. आणि बेलीकरांच्या स्वागत आहे. 500 रुपये जमा झालेले आहेत. स्वागत आहे. हा सामना थोडा थांबवायचा आहे. हा सामना थांबवा.
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन रायगड जिल्हा आता जी झालेली 73वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये वर्षवासीचा एक मिनिट फोटो घेतो. गजर होऊन जाऊ द्या. अभिषेक भोई रायगडची भिंत धडाडली. खरं तर भल्या भल्या खेळूनला थांबवलं. असा हा वर्षवासी संघाचा अभिषेक भोई. धन्यवाद. आणि अभिषेक खरं बोलायचं तर तो आमच्या सुद्धा विश्वासात पात्र झालास. धन्यवाद. क्रीडांगण नंबर 3 च्या मध्ये जी आघाडी होती गडप संघाकडे मोडून काढली ती धेरण संघानं. अनेकांचे अंदाज आज सुद्धा गुणांचा पाऊस पडेल याच मैदानावर. स्मित म्हात्रे क्रीडांगण नंबर 2 वर चढाई करतोय. बेली संघाचा 6 नंबर भिंतीला भगदाळ पाडण्याचा प्रयत्न मात्र जेरबद्ध झाला. चढाई करेल साहिल पाटील. स्मित हास्य देणारा हा खेळाडू वर्सवाई वाशी संघाचा संजीवनी घेऊन येणारा. क्रीडांगण नंबर 2 वर श्रीराम गडप संघाकडून अनुज कोटेकर. वारंवार चढाया करतोय स्मित म्हात्रे. शर्यष्टीने सडपातल बांधा परंतु वेग आहे या खेळाडूकडे. परंतु कामेश कोटेकर आज कर्दनकाल ठरू शकेल या खेळाडूचा. युट्यूबच्या माध्यमातून अनेक रसिक वर्ग आपल्याशी जोडला गेलाय. पुन्हा एकदा वापर होईल या हत्याराचा. ती हत्यार अनुज कोटेकर. रसिकांनी गर्दी केली या दोन्ही मैदानावर. सामी हिरवे उभा ठाकलाय आणि उडवला गेलाय मैदानाच्या बाहेर. अनुज कोटेकर या वादळाला पुन्हा एकदा शमावलंय. तिकडे ओमकार भोईर चढाई करतोय बेलीच्या प्रांगणात. ऍडव्हान्स टॅकल मात्र अनसक्सेसफुल. वापर केला जातोय बेली संघाचा बलदंड शर्यष्टीचा खेळाडू. हा वेग आहे. हा बलाढ्य देखील बोनस टिकतोय. काय परिस्थिती आहे. अशा वेळी बोनस मिळणं म्हणजे दिवाळीत बोनस मिळण्यासारखाच आहे मित्रांनो. बेली संघाच्या प्रांगणात घणाघाती हल्ला करायला सज्ज झालाय साहिल पाटील. विजेचा तडाखा बसावा असा हा सामना. अंगावर काटा येईल असा हा सामना. क्रीडांगण नंबर 2 वर 17-15 रोहन पाटील आपलं रक्त आटवतोय. 1 गुण मिळेल. आता मात्र भूकंपासारखा आघात होईल तो ओंकार भोईर कडून. हो क्रीडांगण नंबर 2 वरचा सामना बघा. कडवी झुंज आणि ओंकार भोईर याला सापला. वाचलाय तो बेली संघानं. तुफानी सामना मैदानात. रसिक मनावर अधिराज्य कोण गाजवेल. काही जखमा या हद्दीने बऱ्या होतात परंतु काही जखमांना गुल्लालच लागतो. तो गुल्लाल घालण्यासाठी कोण सज्ज. वाशी की बेली. क्रीडांगण नंबर 2 वर फक्त 2 गुणांची आघाडी धेरण संघाकडे. मॉन्टीचा वापर केला जाईल आता मात्र चढाईसाठी. निर्णयात्मक चढाया चालू आहेत मैदानावर. शेवटचा 1 मिनिट बाकी. गडप 16 धेरण 18.
आणि पुन्हा एकदा समी हिरवे कर्दन काळ तहिल पाटील वर दारोमादार आहे. मी साहिल पाटील समोरच्या भिंतीला भगदाड पाडेल निश्चितच आणि मात्र टिपलाय. स्मित मात्रेची चढाई आहे. चुकीला माफी नसेल. धडप संघाची पहिल्या पर्वात चांगली आघाडी ती मोडून काढली धेरण संघानं आणि खरोखर जवळ जवळ सामना यशाकडे वाटचाल करतोय. गडप 17 धेरण 20 3 गुणांची आघाडी. होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही याचा ज्वलंत आणि जिवंत उदाहरण क्रमांक नंबर 2 वर तुम्ही पाहिलात. हॅलो शहीद तुमतुने आणि आई गावदेवी अंकुशी. अरे आपल्याला कधीच पुकार दिला होता. अजून जर आपल्या संघ येत नसेल तर बरोबर नाही आहे. शहीद तुमतुने तुम्हाला किती वेळा सांगितलं 3 वेळा 4 वेळा पुकार दिला तरी आपल्या संघावर